नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये महा आय डी कार्ड डाउनलोड प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आहे, जो इरोडचा प्रॉब्लेम आहे महा आय डी कार्ड डाउनलोड करायच्या, त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण पहिले महा आय डी कार्ड आहे ते डाउनलोड करून बघायचे आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचे आहे थ्री डॉटवर क्लिक करायचे आहे. थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लॉग इनचा ऑप्शन येते. लॉग इनच्या आपण नागरिक लॉग इनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आधारवर क्लिक करायचे आहे आणि इथं तुम्हाला आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर चला, मी माझा जो आधार नंबर आहे, जो आधार क्रमांक आहे तो मी टाकतो. टाकल्यानंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर चला, मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ओ टी पी येईल. तो ओ टी पी इथं टाकून प्रमाणीकरण म्हणजे सबमिट करा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर मी ओ टी पी टाकून घेतला आहे. तर टाकल्यानंतर मी सबमिट करणार आहोत. सबमिट केल्यानंतर थोडंसं लोड होईल. लोड झाल्यानंतर आपला जो महा आय डी कार्ड आहे ते आय डी कार्डच्या अशा प्रकारे स्पेस आहे. स्किप फॉर करायचं आहे, तुम्हाला स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर थोडंसं लोड घेईल आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे महा आय डी कार्ड जो आहे तो डाउनलोड झाला आहे माझ्या. तर तुम्हाला इथं खाली बघू शकतात डाउनलोड महासारथी कार्ड आहे, त्याला तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईलमध्ये हा जो महा आय डी कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड होल्यानंतर असं प्रकारे तुम्हाला जो पासवर्ड मागतील, तुमचा जो 4 अक्षर आहे कॅपिटल ते टाकायचे आहे. तुमचा इयर म्हणजे लास्ट जो वर्ष आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकतात अशा प्रकारे आय डी कार्ड तयार होऊन डाउनलोड होतो. तर हा जो आहे तो आय डी कार्ड डाउनलोड केला आहे. पण आपल्याला जो प्रॉब्लेम आहे डाउनलोड इरोडचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. म्हणून परत तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करायचे आहे आणि इथं लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर बघू शकतात नागरिक लॉग इनवर तुम्हाला परत क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर परत आधारवर क्लिक करायचे आहे. आधारवर आपल्याला क्लिक करायचे आहे. इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तर चला, मी आधार नंबर अजून परत टाकतो. आपल्याला ते प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. डाउनलोड प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचे आहे. तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तर लॉग इन बटनावर क्लिक करताच बघू शकतात तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला दाखवेल तुम्ही या अनुप्रयोगात प्रवेश करण्यासाठी वापरकर्ता आहात, म्हणजे अनधिकृत म्हणजे वापरकर्ता आहात. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर अशा प्रकारे इरोड दाखवते. तर तुम्हाला काय करायचे आहे, खाली बघू शकता तुम्ही काळ्या अक्षरामध्ये महा आय डी विसरलो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. असं पॉपअप येईल. तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तिथं टाकल्यानंतर सबमिट करायचे आहे. तर मी टाकून घेतलं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकतात महा आय डी सक्सेसफुल सेंड टू मोबाईल नंबरवर खाली निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला ग्रीन अक्षरामध्ये दाखवत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये SMS द्वारे तुमच्या आय डी क्रमांक भेटला आहे. तो आय डी क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. टाकल्यानंतर परत ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलमध्ये. ते तुम्हाला इथं प्रमाणीकरण म्हणजे सबमिट करायचे आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी येईल, म्हणजे तुमच्या महा आय डी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी येईल. ते ओ टी पी इथं तुम्हाला टाकायचे आहे. टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर परत लोड होईल. लोड झाल्यावर परत तुम्हाला दुसरा पेज येईल, तुम्हाला स्किप करायचा आहे. तोच पेज
स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर थोडंसं लोड घेईल. नंतर मग तुमच्या जो आय डी कार्ड आहे ते तुमच्या डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप तुम्हाला असंच फॉलो करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आय डी कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाणार. तर